ताईंना न्याय मिळवून देऊ शकतो। कारण की आपल्याला अण्णाभाऊ साठेंनी पहिलेच सांगितलेलं आहे की इथली न्याय व्यवस्था ही कैकांची रखेल झालेली आहे। पण या प्रकरणामध्ये मला असं सांगावं वाटतं, म्हणावं वाटतं की ही न्याय व्यवस्था कैकांची नाही तर इथल्या राज्यकर्त्यांची रखेल झालेली आहे। कारण की एका महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदर्शाने पाहत असतो, ज्यांना फक्त देवा भाऊ म्हटलं जातं, अनेक बहिणींचे तुम्ही भाऊ बनलात, पण ज्या संपदाताईला एका भावाने भाऊबीजच्या दिवशी गमावलं आहे, खरंच तुम्ही त्या संपदाताईला न्याय मिळवून देऊन आमच्या बीडच्या लेकीसाठी समग्र महाराष्ट्राच्या लेकीचा तुम्ही भाऊ बनता का? हा माझा देवा भाऊंना प्रश्न आहे। त्याचबरोबर सकाळी 4 वाजता उठून अजितदादा तुम्हाला शपथ घेण्यासाठीचा वेळ आहे, परंतु आज तुम्ही ज्या बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं, पालकमंत्री म्हणून तुम्ही कार्यरत असताना त्या संपदाताईवरती बोलण्यासाठी, त्या परिवाराला भेट देण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये। तुमच्या सुद्धा घरामध्ये एक बहीण आहे, म्हणजे आज राजकीय राज्यकर्त्यांना फक्त राजकारण करण्याची ही वेळ आहे आणि त्यांना एका मुलीचा बळी गेल्याच्या नंतर सुद्धा तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातात। यासारखी लाजीरवाणी दुसरी कुठलीही गोष्ट नाही। ज्या पद्धतीनं तुम्ही आता इथं आल्याच्या नंतर म्हटलं की पत्रकार बांधव हा लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे, माझा त्या पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे की आमचा आता न्याय व्यवस्थेवरचा खरोखर विश्वास उडालेला आहे आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या कुटुंबाला, या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहताल ही आशा आता आम्ही तुमच्याकडून करत आहोत। आणि जे कोणी जातीय राजकारण करणारे भडवे असतील त्यांना माझं एकच सांगणं आहे, संपदा ही फक्त श्रीकृष्ण मुंडे ज्यांची मुलगी नसून समर्थ महाराष्ट्राची ती लेक आहे आणि त्यामुळे कोणीही जातीचं राजकारण करू नका। सध्या बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये जे कोणी जातीचं 2 बाटकुळं जे राजकारण करतात त्यांना मी विशेषतः सांगू इच्छिते, यामध्ये जर का तुम्ही जात आडवी आणताल तर एक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी एक सांगू इच्छिते की ज्या ताटामध्ये तुम्ही खातात ना ते खाणार अन्न देणारा शेतकरी बाप आहे आणि त्या शेतकरी बापाची संबंध ती मुलगी आहे। तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नांगर सुद्धा हातात घेऊ आणि तुमच्या खुर्च्या नांगरून काढल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही। येत्या 5 दिवसामध्ये या कुटुंबाच्या ज्या 15 मागण्या आहेत त्या जर का तुम्ही पूर्ण पद्धतीने जर का पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही या महाराष्ट्राचा नेपाळ केल्याशिवाय शांत राहणार नाही आणि त्याची सुरुवात या 2 उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या घरापासून केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, एवढंच मी सांगू इच्छिते।